मनोज जरांगे पाटलांनी सरकारसमोर 58 लाख नोंदींवरून कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची अट ठेवली. पण आता जरांगेवरून भुजबळ गप्प का असा सवाल ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केलाय. पाहूया. जरांगेंच्या मागण्यांवरून आता ओबीसी नेते छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाकेंमध्ये जुंपली आहे. जरांगेंचा लढा आमच्या विरोधात नाही तर सरकारच्या विरोधात आहे असं भुजबळ म्हणाले. त्यावरून भुजबळ जरांगेंवर गप्प का असा सवालही हाकेंनी केलाय. आता जे आहे जरांगेचं जे आहे हा लढा आमच्या विरुद्ध नाही आहे. हा लढा शासनाच्या विरुद्ध आहे की आमचे जे आहेत त्यांचे जे काही जात पडताळणी रद्द का होत्या त्याला शासन उत्तर देत आहे. आम्ही मध्ये जाऊन बैल म्हणजे मारण्याचं काय कारण आहे. ज्या गोष्टी आम्ही त्यांना भेटल्यानंतर आमच्या होत आहेत शांततेनं ते आम्ही शांततेनं करू. गावगाड्यातला सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी भटक्या विमुक्त जाती आराध त्यांचा अजून पाल गेलं नाही. आणि तुम्ही मराठा समाजाचं त्या कुणबीकरणाद्वारे 22 लाख प्रमाणपत्र वाटताय आणि तुम्ही गप्प बसताय. हे काय भुजबळ साहेबांना जरांगे एक जण म्हणायचं का? आता ते काय बोलतायत बघा ना. तू शत्रू नाही म्हणतायत. जरांगेंच्या मागण्यांप्रमाणे कुणबी जात प्रमाणपत्राचं वाटप केल्यानं ओबीसींचं आरक्षण संपल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंचा आहे. आणि त्यासाठीच हाके मुंबईमध्ये 1 सप्टेंबरला मोर्चा काढणार आहेत. हाकेंच्या या मोर्चावरच भुजबळांनी सवाल उपस्थित केला. तर भुजबळ सत्ताधाऱ्यांच्या आदेशावर काम करत असल्याची टीका हाकेंनी भुजबळांवर केली आहे. कोणी सांगितलं ओबीसीचं आरक्षण संपलंय? ओबीसीचं आरक्षण काही संपलेलं नाही. मोदी साहेब आलेत आता. त्यांच्याकडे जेव्हा मी परत मागणी केली त्यावेळेला आता त्यांनी जात गणना करण्याचं कबूल केलेलं आहे. तर आम्हाला ते पाहिजे होतं. त्यातून जे आहे ओबीसी किती आहेत, ओबीसीच्या जाती, त्याचं सगळं काही विश्लेषण होणार आहे आणि त्याप्रमाणे मग पुढचं काय पाऊल टाकायचं ते टाकू. जर सरकार आम्हाला आमच्या बाजूने आम्हाला मदत करत आहे, हे अनेक जी कामं आम्हाला शांतपणे जर करून मिळत आहेत तर मोर्चा कशासाठी काढू. विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ओबीसीला धक्का पोचत होता. ओबीसी प्रचंड अडचणीत होता. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर मात्र ओबीसीला काय अडचण नाही. हे अशी जर कोण भूमिका घेत असेल तर काय कपाळ बडवून घ्यायचं का आम्ही. आणि गावगाड्यातल्या ओबीसींना माहिती आहे ना ओबीसीचं आरक्षण कसं संपलंय ते. आम्ही गावगाड्यामध्ये जातोय. ओबीसीचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यामुळे भुजबळ साहेब सत्तेत असल्यामुळं मंत्रिपदावर असल्यामुळं त्यांना त्यांच्या सत्ताधाऱ्यांचे काय आदेश असतील त्या आदेशावर ते काम करतायत. एरवी जरांगेंचं आंदोलन आणि मागण्या म्हटलं तर भुजबळ आक्रमक भूमिका घ्यायचे. पण आता भुजबळ म्हणतायत की जरांगेंचा लढा आमच्या विरोधात नाही. त्यावरून हाकेही उघडपणे भुजबळांना सवाल करतायत. तर सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाल्यावर सुद्धा 29 ऑगस्ट पासून जरांगे उपोषणावर ठाम आहेत. का असं करताय? जी आर काढला ना, खोटा काढला का? काढला असं तर मान्य करा खोटा काढला. नाही काढला तर प्रमाणपत्र कमवून नाही विचारलं नाही तुमच्यासमोर. नोंदी देताय तुम्ही शोधल्यात 58 लाख प्रमाणपत्र का देत नाही? त्यांना कमी करायच्या होत्या. डाव कसा उधळून लावला मी आज. त्यांना त्या नोंदी कमी करायच्या होत्या. तरी त्या कशा देणार तर त्याचे काय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. एसओपीत काय बदल करायचा आहे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानंच करा ना. आम्ही सांगायचं पुन्हा ते चुकलं म्हणायचं बार आमचे वर्षानुवर्ष त्याच्यातच वाया घालायचे. म्हणून हे 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे. 58 लाख नोंदी एवढ्या मोठ्या सापडल्या नाही. पण ओबीसीतून मागते पण ओबीसीतून मिळू शकत नाही ना. हे बा आता होणार आहे का? चर्चा तर होईलच ना. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की आम्ही आंदोलनाकरता बिलकुल 12ही महिने सक्षम असतो, तयार असतो. ज्या दिवशी आमच्या ओबीसीमधून आरक्षण जाते आहे, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्याचा सरकार निर्णय करतो आहे किंवा ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षण देण्याचा विचार, त्या दिवशी हा राज्यातील आणि देशातील ओबीसी समाज रस्त्यावरती येऊन आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता कालही सज्ज होता, आजही आणि उदय राहणार आहे. इकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये ओबीसी संघटनांची बैठक पार पडली. 10हून अधिक ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते. जे काही प्रमाणपत्र वगैरे काय दिले गेले वगैरे त्यावर प्रश्नचिन्ह झाला. त्यावर खूप चर्चा झाली. पण ओबीसीचे विविध प्रश्न घेऊन आणि या जातनिहाय जनगणनेचा प्रश्न घेऊन संभाजीनगरला भव्य मोर्चा काढायचा असं या आजच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. आणि त्यासाठी पुढच्या 4-5 दिवसामध्ये संभाजीनगरला बैठक होईल. डेट अद्याप ठरलेली नाही.
त्या बैठकीमध्ये मराठवाड्यातील सर्व नेते त्या ठिकाणी बोलवलं जाईल आणि महाराष्ट्रातूनही काही नेत्यांना आम्ही बोलवून तारीख त्या ठिकाणी निश्चित करू. जरांगे 58 लाख नोंदींवरून कुणबी जात प्रमाणपत्र आणि सोबतच जात वैधता प्रमाणपत्राची मागणी करतायत. याच मागणीच्या विरोधात हाकेंनीही मुंबईमध्ये 1 सप्टेंबरला मोर्चा नियोजित केला. मात्र हाकेंच्या मोर्चाला ना भुजबळांचा पाठिंबा आहे ना तायवाडेंचा. मात्र ओबीसी महासंघ त्यांच्या सोबत आहे. पुण्याहून दीपक कापरेसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.